इंग्रजी शिकणार का? इंग्रजी शिकत नसतो मी, भाषण करीत असतो इंग्रजीत साहेब. जनतेने एवढा विश्वास टाकलाय, सर्वसामान्य लोकांनी खऱ्या अर्थाने विश्वास टाकला. मुळे तो विश्वास सार्थकी ठरवण्यासाठी पुढले 5 वर्ष मला त्यांचा एक सेवक म्हणून काम करावं लागणार आहे. आता माझा शेतकरी सुखी झाला पाहिजे, माझ्या बेरोजगारांना रोजगार उपलब्ध झाला पाहिजे, हे तर माझे मुद्दे. पाणी मिळालं पाहिजे माझ्या मतदारसंघात, बऱ्याच ठिकाणी पाण्याची अडचणी. उद्यापासून सुरू करतो बरोबर काम. विजयाचे श्रेय सर्व आमचे महाविकास आघाडीचे, म्हणजे महाविकास आघाडीचे आमचे नेते आदरणीय पवार साहेब, काँग्रेसचे बाळासाहेब थोरात साहेब, शिवसेनेचे उद्धव साहेब असू, आणि सर्वसामान्य कार्यकर्ते बिचारे आहे ना, माझ्यापेक्षा लय पळाले, त्यांना खरंच श्रेय जातं. आणि मी निवडणुकीच्या सुरुवातीपासून तर खऱ्या अर्थाने आमचे जे माझ्याबरोबर सहकारी होते, त्या सहकार्याने जीवाचं रान केलं. आणि विशेष मला या निवडणुकीत एक जाणवलं, माझ्या मुस्लिम समाजाने ही निवडणूक हातात घेतली खऱ्या अर्थाने. पण बिचाऱ्यांनी लय काम केलं, म्हणजे माझा तर विश्वासच नाही मी खासदार झालो म्हणून. खरं मी आता आलं, मी यांनाच विचारलं 10 वेळा, मी खरंच खासदार झालो काय, पण झालो ना, आहे का नाही. आता पवार साहेबांना मी मगाशी तात्यांनी मला साहेबांना फोन लावून दिला, साहेबांना बोललो, साहेब कधी येऊ, उद्या येतो. साहेब म्हणले आता मी दिल्लीला चाललोय, आता करतो ना म्हणले केंद्रात बरोबर मी. तर आता मी साहेब आल्यावर जाणार आहे. साहेबांना मी हे पण म्हणलो, साहेब आयला मला दिल्लीचं तर काहीच कळायचं नाही, त्यांनी शिकितो तुला बरोबर, आहे का नाही. इंग्रजी शिकणार का? इंग्रजी शिकत नसतो मी, भाषण करीत असतो इंग्रजीत साहेब. बिचाऱ्यांचं कसं नाही, मी नाव नाही घेऊ शकत, पण आमच्या समोरच्या उमेदवाराच्या व्यासपीठावर बसलेल्या लई लोकांनी मदत केली. कसं नाव घेतलं त्यांना अडचणी निर्माण होत्या, ते एक राजकारणात त्या गोष्टी पाळाव्या लागतात ना. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.